पत्रिकेत राजयोग आहे, पण दशेत त्या राजयोगाचं फळ आम्हाला का दिसत नाही याचं उत्तर फार सूक्ष्म आहे की राजा एखादा गादीवर बसला म्हणून राज्य कारभार होतोच असं नाहीये की दशा म्हणजे ग्रहाचा काळ, पण फळ म्हणजे ग्रहाची पात्रता असते। काळ आला तरी पात्रताच जर त्या ग्रहामध्ये नसेल तर फळ कुठेतरी विलंबित होतं। दशा हे एक बी आहे आणि गोचर हा पाऊस आहे असं सांगितलंय। बी तुमचं सुपीक आहे, पण जमीन चांगली असली तर पाऊसच नसेल तर अंकुर फुटत नाही। म्हणून फक्त गुरु महादशा शुक्र महादशा चांगली असा निर्णय अपूर्ण आहे। नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोमध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आजचा व्हिडिओचा जो आमचा विषय आहे तो प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाला तसंच प्रत्येक व्यक्तीला भिडणारा असा आहे। असा प्रश्न बरेचदा येतो, अनेक लोक 4 ठिकाणी पत्रिका दाखवून आमच्याकडे आलेले असतात। अनेकांनी प्रेडिक्शन दिलेलं असतं की अतिशय चांगली दशा चालू आहे, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या व्यक्तीचे ते फळ घटित होत नाही। मग दशा चांगली असून सुद्धा ते फळ का मिळत नाही? उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सांगते माझी गुरु महादशा चालू आहे तरी विवाह का होत नाही, किंवा काही जण म्हणतात माझी शुक्राची दशा चालू आहे, शुक्र हा शुभ ग्रह आहे तरी मला सुखप्राप्ती का होत नाही। योगकारक ग्रह असतो अतिशय पत्रिकेत म्हणजे राजयोग कारक, त्याच्या ग्रहाची दशा चालू आहे तरी पैसा का अडकतोय, पैसा का मिळत नाहीये। पत्रिकेत राजयोग आहे, पण दशेत त्या राजयोगाचं फळ आम्हाला का दिसत नाही याचं उत्तर फार सूक्ष्म आहे। ते नक्की उत्तर काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दशा ही दिशा का देत नाहीये किंवा दशा तुम्हाला फळ का देत नाहीये, शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा। त्या राजयोग कारक ग्रहाची दशा आली म्हणजे चांगलं फळ मिळणारच। हा नियम जो आहे हा थोडासा अर्धवट नियम आहे। खरा नियम असा आहे की दशा म्हणजे ग्रहाचा फळ देण्याचा काळ असतो, त्या ग्रहाला अधिकार मिळतो, पण त्या ग्रहाकडे फळ देण्याची पात्रता आहे का नाही हे स्वतंत्रपणे तपासावं लागतं। अगदी त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो की राजा एखादा गादीवर बसला म्हणून राज्य कारभार होतोच असं नाहीये। राजा जर आजारी असेल, कैदेत असेल, शत्रूच्या ताब्यात असेल, मंत्री त्याच्या विरोधात असतील, खजिनात जर रिकामा असेल तर राजसत्ता असून सुद्धा राजगादीवर बसून सुद्धा फळ मिळत नाही। अगदी तसंच ग्रहाची एखाद्या चांगल्या तुम्हाला दशा सुरू झाली आहे म्हणजे तो ग्रह सिंहासनावर बसतो, पण तो ग्रह पत्रिकेमध्ये जन्माच्या वेळेला बलवान आहे का, शुभ आहे का, योगकारक आहे का, दूषित आहे का, तसंच मृतावस्थेत, शयनावस्थेत, क्षुधित अवस्थेत आहे का, त्याची अंतरदशा कोणासोबत आहे, तसंच गोचर म्हणजे दशेच्या काळी आकाशात तो कुठे आहे हे पाहिलं नाही तर कुठेतरी फलादेश चुकतो असं शास्त्रामध्ये सांगितलंय। यामध्ये सर्वसाधारणपणे फलादेशाच्या बाबतीत ज्योतिषांकडून काय चुका होतात त्या 6 प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या आपण इथं जाणून घेऊयात। पहिली चूक जी होते महत्त्वाची ती म्हणजे ग्रह नैसर्गिक शुभ आहे म्हणून त्याची दशा शुभ मानणं। बहुतेक लोक असं म्हणतात की गुरु ग्रह हा शुभ आहे त्यामुळे गुरुची महादशा आहे म्हणजे तुम्हाला ती नक्की चांगलीच जाणार। शुक्राची महादशा तुम्हाला चालू आहे, शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह मग ही दशा तुम्हाला सुखच देईल, पण शास्त्र असं सरळ म्हणत नाहीये। उदाहरण मी तुम्हाला अगदी देतो की गुरुच्या दशेबद्दल प्राचीन ज्योतिष ग्रंथामध्ये काय श्लोक आलेला आहे ते असं सांगतात, गुरुच्या दशेत काय फळ मिळतं तुम्हाला। आता अमर गुरु दशायाम अंबराद्यर्थ सिद्धी परिजन परिवार प्रौढिरत्यर्थमानः सुतधन सुहृदाप्ती साधुवादाप्त पूजा भवती गुरु वियोग कर्ण रोग कफारती असा श्लोक शास्त्रात आलाय। गुरु दशेमध्ये काय होतं तर धन मान परिवार वृद्धी संतान प्राप्ती मित्र पूजा सन्मान या गोष्टी मिळतात, पण त्याचबरोबर गुरु काय करतो हेही शेवटच्या श्लोकात दिले, गुरु वियोग पण देतो आणि कानाचे आजार कर्णरोग किंवा कफ दोष यांसारखे त्रास सुद्धा संभवतात। याचा सरळ अर्थ असा काय होतो की गुरु महादशा जी असते ही पूर्णतः एकरेषीय शुभ नसते। गुरुची कुंडलीतील अवस्था, स्थान, संबंध, बळ आणि चाललेली त्याच्याबरोबरची अंतरदशा ही सुद्धा पाहायला लागते। यावरून पहिला सिद्धांत काय होतो तर ग्रह हा नैसर्गिक शुभ जरी असला तरी तो प्रत्येक लग्नासाठी कार्यकारक शुभ असेलच असं नाहीये। गुरु हा नैसर्गिक शुभ निश्चित आहे, पण काही लग्नांसाठी तो केंद्रेश, मारक, बाधक किंवा 6, 8, 12 स्थानांचा अधिपती होऊन त्रासदायक सुद्धा होत असतो।
शुक्र हा ग्रह नैसर्गिक शुभ आहे, पण काही पत्रिकांमध्ये तो रोगस्थानाचा, अष्टमस्थानाचा, द्वादश स्थानाचा स्वामी होऊन सुखाऐवजी भोग, खर्च, संबंधात गुंतागुंत या सगळ्या गोष्टी विपरीत देत असतो. म्हणून फक्त गुरु महादशा, शुक्र महादशा चांगली असा निर्णय अपूर्ण आहे. आता दुसरी चूक कोणती होते महत्वाची, तर भावाचं आधिपत्य न पाहणं. दशेचा स्वामी जो असतो तो कोणत्या स्थानांचा स्वामी आहे तुमच्या पत्रिकेत, हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे केंद्र स्थानाचा, त्रिकोण स्थानाचा, तृतीय, षष्ठ, लाभेश, अष्टमेश, लग्नेश इत्यादींचे स्वतंत्र पराशर इत्यादी ऋषींनी नियम दिलेत. त्रिकोण स्थानांचा अधिपती शुभ, तृतीय, षष्ठ, लाभ स्थानांचे स्वामी, अष्टम स्थानाचे स्वामी त्रासदायक, अष्टमेश तर विशेष विचारांनी काही वेळेला शुभ पण होत असतो, तर त्याचंही फळ कार्यकारकत्व तपासावं लागतं. त्रिकोण स्थानाचा स्वामी शुभ फल देतो, लग्नेश हा विशेष शुभ फळ देतो, तृतीय, षष्ठ, लाभेश अनिष्ट फळ देतात आणि व्ययेश, अष्टमेशाचं फळ जे आहे त्यांच्या संबंधावर अवलंबून असतं. म्हणून दुसरा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत काय झाला, तर दशा ही ग्रहाच्या नुसत्या नावावरून नाहीये, तर त्या ग्रहाच्या स्थानाच्या आधिपत्यावरून समजते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की गुरु महादशा सर्वांसाठी मी मगाशीच म्हणलं चांगली सारखी नसते. मेष लग्नासाठी गुरु हा नवम भावाचा आणि व्ययस्थानचा स्वामी, धनु लग्नासाठी लग्नेश आणि चतुर्थेश आहे, मिथुन लग्नासाठी गुरु हा सप्तम स्थानचा करिअर दशम स्थानचा स्वामी होतो, वृषभ लग्नासाठी गुरु दशेचा विचार केला तर अष्टमेश लाभेश होतो. त्यामुळे गुरुची दशा ही प्रत्येक लग्नासाठी पूर्ण वेगवेगळं फळ देत असते. आता तिसरी महत्वाची चूक काय होते दशा पाहताना, तर ग्रह कुठे बसलाय पत्रिकेत हे न पाहणं. दशानाथ जो असतो, दशा स्वामी जो असतो, तो फक्त कोणता ग्रह एवढं बघून चालत नाही, तर तो कोणत्या भावाचा स्वामी आहे आणि कोणत्या स्थानामध्ये बसलाय यावर दशेचं फळ ठरतं. उदाहरणार्थ दशानाथ, दशा स्वामी जर पंचमेश असेल पण जर अष्टम स्थानात मृत्यू स्थानात बसला असेल तर विद्या, बुद्धी, संतती, प्रेम, पूर्व पुण्य या विषयात ते फळ देईल. पण अष्टम भावाच्या मार्गाने विलंब, गुप्तता, अडथळा, मानसिक परिवर्तन, संशोधन आणि अचानक बदल संभवतात. दशानाथ जर दशमेश असेल पण द्वादश स्थानामध्ये म्हणजे व्ययस्थानात बसला असेल तर करिअर देईल, पण परदेश, खर्च, हॉस्पिटल, एकांत, बिहाइंड द सीन वर्क ज्याला आपण म्हणतो किंवा मोठ्या संस्थेच्या आडून कुठंतरी काम करणं असेल ते चालू करतो. म्हणून दशा चांगली आहे म्हणताना ग्रहाचं भावाधिपत्य आणि ते स्थान जे आहे ज्या स्थानात तो बसलाय दोन्ही गोष्टी बघायला लागतात. चौथी महत्वाची चूक काय होते दशा पाहताना, तर ग्रहाचं बळ उच्च आहे का नीच आहे, आस्था आहे का वक्री आहे का मार्गी यांचा विचारच केला जात नाही. त्यामुळे ते फळ कसं मिळणार हे आपल्याला कळत नाही. ग्रहाला फळ द्यायचं असलं तर त्याच्याकडे सर्वप्रथम बळ असणं आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलंय की वर्गोत्तमांशस्थ दशा शुभप्रदा मिश्रैवसा चास्त मितेच नीचगे मृत्यू व्ययारिष दशापहारयोः तत्र स्थितस्याप्यशुभम फलम भवेत असं फळ दिलंय. म्हणजे वर्गोत्तम ग्रह जो असतो म्हणजे जन्म कुंडलीत ज्या राशीत त्याच राशीत नवमंश कुंडलीत जो ग्रह असतो त्याला वर्गोत्तम म्हणतात. या ग्रहाची दशा नेहमी शुभ फळ देते. पण ग्रह जर अस्तंगत किंवा नीच राशीत पत्रिकेत असेल तर मिश्र फळ देते. आणि मृत्यूस्थान, व्ययस्थान, षष्ठस्थान किंवा त्यांच्या दशा अंतर्दशा ज्या असतात त्या नेहमी अशुभ फळ देत असतात असं सांगितलंय. यावरून चौथा सिद्धांत काय निघतो, तर दशा आली म्हणजे ग्रहाला लगेच काळाचा अधिकार मिळतो असं नाहीये. पण ग्रह जर दुर्बल असेल तर तो आपल्या विषयांना स्थिर फळ देऊ शकत नाही. म्हणून दशा स्वामीची राशी, नवांश, दशमांश, षडबल, अस्त, वक्री मार्गीपणा, नीचत्व, शत्रू राशी, पापदृष्टी आहे का शुभदृष्टी आहे हे सर्व नीटपणे तपासल्याशिवाय दशा ती तुम्हाला चांगली आहे का वाईट आहे हे कळू शकणार नाही. आता पाचवी जी चूक होते कुंडली बघताना ती म्हणजे महादशा पाहतो आपण पण आंतरदशा पाहत नाही. महादशा म्हणजे एक मोठा काळ असतो. उदाहरणार्थ गुरुची दशा 16 वर्षाची आहे, पण त्या काळामध्ये प्रत्यक्ष घटना कोण घडवतं तर आंतरदशा स्वामी घडवतो. महादशा वातावरण निर्माण करते पण आंतरदशा ही प्रत्यक्ष घटना घडवते. म्हणजे गुरु महादशा चालू आहे म्हणून लगेच विवाह होईलच असं नाहीये. गुरुचा विवाहाशी संबंध आहे का, विवाहाचं स्थान सप्तमेश किंवा शुक्राची अंतर्दशा आहे का, गुरु सप्तम स्थानाशी संबंधित तरी आहे का पत्रिकेमध्ये. तसंच गोचर गुरु किंवा शनी विवाह स्थान सक्रिय करतायत का,
नवमांश कुंडली त्याला पुष्टी देते का, हे सगळ्याच गोष्टी फार डिटेलमध्ये बघायला लागतात। उदाहरणार्थ शुक्राची महादशा चालू आहे म्हणून लगेच सुख मिळेलच असं नाहीये। शुक्र जर कुंडलीत 6व्या स्थानाचा 8व्या स्थानाचा स्वामी असेल, तिथे बसला असेल, राहू केतूंनी पीडित असेल, त्याच्याबरोबर अन्य पापग्रहाची अंतर्दशा चालू असेल, तर प्रेम सुखाऐवजी संबंधांचा ताण, खर्च, रोग किंवा भावनिक परीक्षा सुद्धा या काळामध्ये तुमची होऊ शकते। 6वी महत्वाची चूक म्हणजे गोचर ग्रह स्थिती न बघणं कुंडलीत दशा बघताना। दशा हे एक बी आहे आणि गोचर हा पाऊस आहे असं सांगितलंय। बी तुमचं सुपीक आहे, पण जमीन चांगली असली तर पाऊसच नसेल तर अंकुर फुटत नाही। त्यामुळे दशा स्वामी गोचरीनी म्हणजे त्या वेळेला आकाशामध्ये नीच राशीत, अस्तंगत किंवा शत्रू राशीत जर गेला तर तो कुठेतरी कष्ट देत असतो। स्वगृही उच्च किंवा अनुकूल स्थितीत, तसंच काही वेळेला वक्री स्थितीत सौख्य देऊ शकतो। म्हणून दशा चांगली असूनही फळ का मिळत नाही याचं अंतिम उत्तर असं आहे की दशा म्हणजे ग्रहाचा काळ, पण फळ म्हणजे ग्रहाची पात्रता असते। काळ आला तरी पात्रताच जर त्या ग्रहामध्ये नसेल तर फळ कुठेतरी विलंबित होतं। म्हणून केवळ कोणती दशा चालू आहे हा प्रश्न अपुरा आहे। खरा प्रश्न असा आहे की दशानाथ, दशा स्वामी फळ देण्याच्या स्थितीत आहे का नाही। त्यामुळे कोणतीही कुंडली जेव्हा आम्ही विशेष करून परीक्षण करत असतो तेव्हा 10 मिनिटात कधीही पत्रिका सोडवली जात नाही। त्याचा डिटेल आधी अभ्यास करायला लागतो। दशेचा अभ्यास, ग्रहांची प्लॅनेटरी स्ट्रेंथ ज्याला आम्ही म्हणतो, ग्रहाचं बळ किती आहे फळ द्यायचं, या सगळ्या गोष्टींचा एकत्र ॲनालिसिस करूनच पत्रिकेचं परीक्षण होत असतं। अर्थात हा प्रत्येकाचा स्टडीचा विषय आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अगदी जरूर आपल्या ज्योतिषप्रेमी मित्रांपर्यंतही शेअर करा आणि तुमच्या मनात देखील काही जर शंका कुशंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारायला विसरू नका। नमस्कार।